नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत जर तुमची नोंदणी असेल तर ही नोंदणी दरवर्षी तुम्हाला रिन्यू म्हणजेच नूतनीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हे नूतनीकरण का महत्त्वाचे आहे कारण जर तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ज्या काही योजना आहे त्या भविष्यात जर मिळवायच्या असेल तर तुमची नोंदणी हे ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे। जर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही या योजनांचा जो सरकारी योजनांचा लाभ आहे तो मिळत राहील। तर नूतनीकरणाची जी प्रोसेस आहे ती अगदी सोपी आहे। ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मोबाईलच्या सहाय्याने किंवा जर तुम्हाला घरबसल्या जमत नसेल तर जवळपासच्या CSC केंद्रावरती जाऊन सुद्धा करू शकता। परंतु याकरता काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र। गेल्या एका वर्षामध्ये किमान बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे। ते तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर कडून घेऊ शकता। ते नोंदणीकृत असणे गरजेचे आहे। जर ते नोंदणीकृत नसेल तर त्यावरती त्यांचा सही शिक्का आणि जर तुम्ही ग्रामपंचायत एरियामध्ये येत असाल तर ग्रामसेवकाची सही त्यावरती लागणार आहे। जर तुम्ही महानगरपालिका, नगरपंचायत किंवा नगरपालिका यामध्ये येत असाल तर तेथील अधिकाऱ्याची स्वाक्षरी म्हणजे साइन यावरती लागणार आहे। त्यानंतरच तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता। त्यानंतर इथे जे लागणार आहे ते म्हणजे तुमचे जुने प्रमाणपत्र। येथे रजिस्ट्रेशन रिन्यू करते वेळी तुम्हाला तिथे नोंदणी क्रमांक टाकावा लागतो जो की MH ने सुरू होतो, ते सुद्धा तिथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड। हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बांधकाम कामगाराचे जर तुमचं रजिस्ट्रेशन हे इनॅक्टिव्ह झाले असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ॲक्टिव्ह करू शकता आणि ते रिन्यू घर बसल्या देखील करू शकता। तर आता हे रिन्यूअल ऑनलाईन पद्धतीने कसे करायचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये पाहूया। बांधकाम कामगाराचा रिन्यूअल फॉर्म भरण्याकरता सर्वात पहिले तर आपल्याला यायचं आहे बांधकाम कामगारच्या वेबसाईटवरती। तुम्हाला वेबसाईट माहिती नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर ही वेबसाईट आहे बांधकाम कामगाराची। या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळणार आहे। बरेचसे ऑप्शन इथे दिसणार आहे। तर यामध्ये आपल्याला जे ऑप्शन निवडायचं आहे ते म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल। तर हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे। तुम्हाला जर ही साईट मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथून मराठीमध्ये सुद्धा करू शकता। इथे तुम्हाला राईट साईडला वर कॉर्नरमध्ये ऑप्शन दिसणार आहे। यावरती क्लिक करून तुम्ही मराठीमध्ये सुद्धा ही साईट यूज करू शकता आणि मराठीमध्ये जर तुम्ही केली तर इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण। तर अशा प्रकारचं हे ऑप्शन यावरती दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज तुमच्यासमोर इथे ओपन होणार आहे। हे पेज ओपन झाल्यानंतर सिलेक्ट ॲक्शन अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल। यामध्ये तुम्हाला न्यू रिन्यूअल अशा प्रकारचं ऑप्शन दिसणार आहे। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो तुम्हाला बांधकाम कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे जो की MH ने सुरू होतं, तो नंबर इथे टाकायचा आहे। हा नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। तुमचं स्टेटससुद्धा इथे दिसणार आहे। स्टेटसमध्ये तुम्ही इथे पाहू शकता तुमची जर नोंदणी ही इनॅक्टिव्ह झालेली असेल तर इथे इनॅक्टिव्ह दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे। तुमची इन्फॉर्मेशन इथे दिसणार आहे आणि खाली आल्यानंतर कामगाराचे स्वरूप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही ज्या प्रकारचे काम करता ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे किंवा तुम्ही ऑल टाईप ऑफ हेल्परसुद्धा करू शकता। त्यानंतर इथे ऑल टाईप ऑफ इश्यूअर जारी करण्याचे प्रकार, तर इथे तुम्हाला काही ऑप्शन पाहायला मिळेल। तुमच्याकडे जर कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपरचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ते पहिल्या नंबरचं ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करू शकता। जर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे त्या व्यक्तीची संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यावी लागणार आहे। जसं की इथे रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्युअर म्हणजे जारी करण्याचा दिनांक, तुम्ही कोणत्या दिवशी सर्टिफिकेट घेतला। त्यानंतर दुसरा आहे डिस्पॅच नंबर,
फॉर्मवरती डिस्पॅच नंबर दिसणार आहे, त्यानंतर डिस्पॅच डेट, ज्या दिवशी तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं ते डेट इथे टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला ठेकेदाराचे जे नाव आहे ते इथे टाकायचे आहे आणि त्या ठेकेदाराचा नियुक्तीचा जिल्हा कोणता आहे, म्हणजे तुम्ही तो ठेकेदाराचा कुठल्या जिल्ह्यामध्ये काम करतो ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर त्या तालुक्याचं जे नाव आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. ही इन्फॉर्मेशन जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर ऑप्शन सिलेक्ट केलं तर भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ग्रामसेवक म्हणजे तुमचा ठेकेदार हा जर त्यांच्याकडे लायसन होल्डर नसेल आणि तुम्ही जर एखाद्या अनलायसन होल्डर ठेकेदाराची सही शिक्का घेतला तर त्यामध्ये तुम्हाला ग्रामसेवकाचा सुद्धा सही शिक्का घ्यावा लागतो. जर तुमच्याकडे ग्रामसेवकाचा सही शिक्का असलेला 90 दिवसाचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही इथे ग्रामसेवक असे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सेम इन्फॉर्मेशन भरावी लागणार आहे. इथे काय काय इन्फॉर्मेशन भरावी लागणार आहे तर जावक क्रमांक, त्यानंतर डिस्पॅच डेट, त्यानंतर इथे ग्रामपंचायतीचे संपूर्ण नाव, ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते, त्यानंतर कोणत्या तालुक्यामध्ये येते ते इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला भरावी लागणार आहे. ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी तालुका केंद्र निवडायचं आहे. तुम्ही ज्या तालुक्यातील वरील इन्फॉर्मेशन भरलेली असेल तो तालुका इथे दिसणार आहे, त्या जिल्ह्यातील तालुका इथे दिसणार आहे आणि तुम्हाला इथे तो तालुका केंद्र निवडायचा आहे. मल्टिपल तालुका केंद्र असेल तर तुम्ही तो जो जवळपासचा असेल तो निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल जे की 90 दिवसाचं सर्टिफिकेट, कामाचं सर्टिफिकेट इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर तुमचं सर्टिफिकेट हे PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे आणि ते 2 MBच्या आतमध्ये असायला पाहिजे. तर चूज फाईल या ऑप्शनवरती सिलेक्ट करून तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे ते इथे अपलोड करायचं आहे. सर्टिफिकेट म्हणजेच फाईल सक्सेसफुली अपलोड अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला इथे दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स हे ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जी तारीख अवेलेबल आहे ती तारीख इथून कॅलेंडरमधून सिलेक्ट करायची आहे. तर तुम्हाला जी तारीख अवेलेबल आहे ते ब्लॅक कलरमध्ये दिसणार आहे आणि ज्या तारीख फुल झालेल्या आहे त्या येलो आणि रेडमध्ये दिसणार आहे. तर मी तारीख इथे सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर आय हेअर बाय डिक्लेअरच्या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि संपूर्ण फॉर्म एकदा तुम्ही परत चेक करू शकता. जर काही चुकलं असेल तर तुम्ही इन्फॉर्मेशन परत भरू शकता. त्यानंतर खाली सेव्ह नावाचं ऑप्शन आहे, तर या सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे जो की तुमच्या फॉर्मला तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला होता. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो OTP आला आहे तो OTP टाकून व्हॅलिडेट OTP या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा OTP व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सेव्ह होईल आणि तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जे ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट आहे म्हणजेच काय तर अपॉइंटमेंट लेटर हे प्रिंट करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या केंद्राचं पूर्ण ॲड्रेस दिसेल, त्याचबरोबर कोणत्या तारखेची अपॉइंटमेंट घेतलेली आहे हे दिसेल आणि याची तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. जर तुम्ही घरबसल्या करत असाल तर तुम्ही याच्या स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता किंवा PDF स्वरूपात प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावरती क्लिक करून ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर एखाद्या नेट कॅफेवर किंवा एखाद्या जवळच्याच प्रिंटर शॉपमधून जाऊन तुम्ही तिथे प्रिंट घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्यासुद्धा किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलच्या सहाय्याने घरबसल्या तुमचा जो रिन्युअल फॉर्म आहे तो भरू शकता. तर मित्रांनो, हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं आहे ते अपॉइंटमेंट लेटर, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड आणि 90 दिवसाचं काम केल्याचं सर्टिफिकेट हे जे तुम्हाला डेट मिळालेली आहे त्या डेटवरती सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसामध्ये तुमचं बांधकाम कामगाराचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रिन्युअल होऊन जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मिळवण्याकरता आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.